येईल आणि असं करता करता तो ज्यावेळी मोठा होईल तर त्याला पैसा आणि पत्नी सोबत आई वडीलही सांभाळायचे याची आठवण राहील. नाहीतर फक्त त्याला एक कळेल की मला श्रीमंत व्हायचंय, मला सुंदर पत्नी पाहिजे, मला गाडी घोडी पाहिजे. नकोय, गाडी नसली चालेल, गरिबीमध्ये पण जीवन जगता येते. परंतु आई वडील ज्यावेळी दूर होतात ना, किंवा आई वडिलांपासून मुलगा दूर होतो ना, शाप निघतात आई वडिलांच्या हृदयातून. आणि ते शाप त्याचं जीवन, तिथे पैसा जरी असेल तरी तो दारूच्या व्यसनाच्या नादी लागेल. का? आई वडिलांचा आशीर्वाद नाही त्याच्यासोबत. असं जर करायचं असेल तर आपण दरवर्षी हा मातृपितृ पूजनाचा कार्यक्रम दरवर्षी करू शकतो. या मुलांचं सर्वजण आभार माना. हे मुलं छोटे आहेत तुमच्यापेक्षा वयाने, परंतु यांनी मला 40 गावून ओढून आणलं. मी विचार करत होतो की किती लोक येतील, तिथे गेल्यावर कार्यक्रम व्यवस्थित होईल का, या सर्व विचारामध्ये मी गोंधळलेला होतो. परंतु या मुलांची तपश्चर्या, चेतन झाला, शंकर झाला आणि हे सर्व त्यांची जी टीम आहे, या टीमला मी खरोखर मनापासून आभार मानतो. का? ते माझ्यापेक्षा वयाने छोटे आहेत, माझे विद्यार्थी आहेत, परंतु माझ्यापेक्षा मोठं काम यांनी केलं. मी तर वेगवेगळ्या शाळांवर गेलो, तिथे 10-12 पालक आले, परंतु इथे एवढे पालक बघून माझी छाती भरून आली की या खेड्यांमध्ये संस्कार आहे. शहरांमध्ये शेजारी काय होतंय कोणाला माहीत नाहीये, शेजारी काय घटना घडते ते म्हणतात आम्हाला काय घेणं देणं. ही प्रथा खेड्यांमध्ये आधी टिकू नये आणि हे कार्यक्रमाच्या निमित्ताने मी बघतोय. मी सर्वच पालकांचे